हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर बघा, आज माझे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे आणि आता ना मी उद्या सॅटर्डे आहे, तर उद्याची मी तयारी करून घेत आहे। म्हणजेच मला ना आज इडलीचं वगैरे भिजवून घ्यायचं आहे, तर मी ते पीठ तुम्हाला भिजवून दाखवणार आहे। म्हणजे त्याची क्वांटिटी कशी घ्यायची आणि कशी नाही ते सांगणार आहे मी। तर आज ना छोटासा मी ब्लॉगसुद्धा शूट करणार आहे, तर तुम्ही माझा ब्लॉग नक्की पूर्ण बघा, तुम्हाला आवडेल। तर चला मग आता आपण भिजवून घेऊया इडलीचं। आणि आज माझे छान कामं वगैरे आवरून झालेले आहे, मी दाखवते तुम्ही बघू शकता। इथे हा हॉल आहे ना, पूर्ण मी क्लीन करून घेतलेला आहे। तर मी सांगते तुम्हाला, हे जे सोफ्याचे कवर आहे ना, तर मी म्हणजे दोन तीन दिवस इकडून आलटी ठेवते, 2-3 दिवस पलटी ठेवते, नंतर मग मी धुवायला टाकते। नेहमी मी 8 दिवसाला धुत असते। तर बघा, ही अशी आहे, म्हणजे असं आमचं हे क्लीन झालेलं आहे घर वगैरे छान। तर बघा, आता मी ना इथे आलेले आहे किचनमध्ये। तर आता आपण मस्त इडलीचं भिजवून घेऊया, तुम्हाला दाखवते मी। तर चला मग आता इडलीचं भिजवून घेऊ। मी ना तांदूळ ना ह्या वाटीने 3 वाटी तांदूळ घ्यायचं आणि इडलीचं प्रमाण 3:1 घेत असते मी। तर खूप छान फ्लफी आणि स्पंजी इडली बनते, मस्त बनते। तर आता 3 वाटी मी तांदूळ घेते मोजून। याच्यामध्ये मोजूनच घेतली होती ऑलरेडी। तर इथे बघा, 3 वाटीना मी छान असे तांदूळ घेतले आणि 1 वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची। तर बघा, या वाटीने मी 1 वाटीना आपली उडदाची डाळ घेतली आणि काही नाही आहे तरी पण आपल्या मनातली शंका निघून जाण्यासाठी थोडीशी पाकडून घेतली याला। आणि आता तांदळाच्या सेटातून मी टाकून घेत आहे। तर बघा, कोणी ना वेगवेगळं भिजवते, पण 3-3 भांडे भरवण्यापेक्षा मी ह्या एकाच गंजामध्ये तांदूळ घेतली 3 वाटी आणि 1 वाटी, ज्या वाटीने तांदूळ घेतली त्याच वाटीने मी उडदाची डाळ सुद्धा 1 वाटी घेतली, तांदूळ 3 वाटी आणि हे 1 वाटी पोहे घेतलेली आहे। तर याला ना भिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी। 3-4 पाण्याने धुवून घेते मी आणि छान असं भिजवून याला 7 ते 8 तास ठेवून घेते। तर भिजवून घ्या। सोट्यावरती मी पसारा झाला की लगेच मी वायपर फिरवून घेत असते, कारण की आणि जे डबे जिथे ठेवायचे आहे तिथे मी पटकन ठेवून घेते, म्हणजे पसारा होत नाही। तर बघा, आपली छान अशी पोहे पण धुतले जाते आणि छान असं सगळं हे धुतले जाते। 3-4 वेळेस मी धुवून घेणार आहे याला। तर तुम्हाला सांगायचं राहिले, डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचं, नंतर पोहे धुवून वेगळं टाकलं तरी चालते, पण मी हे एकत्र धुत आहे। ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं छान, म्हणजे 3 इंच पाणी ठेवायचं आणि याच्यामध्ये 6 ते 7 दाणे मेथीचे टाकून घ्यायचे। म्हणजे आता थंडी चालू आहे ना, तर थंडीच्या वेळेस थोडं थंड खायला वेळ लागते, त्याच्यामुळे मेथीचे दाणे टाकले ना तर खूप मस्त होते। भिजवून झालं तर चला बघा आपण बोलूया। मी तुम्हाला दाखवते, हे बघा छान भिजवून घेतली। याच्यामध्ये ना मी मेथीचे दाणे सुद्धा टाकली 7 ते 8 आणि आता मी याला मस्त झाकून ठेवून दे। तर इथे आमची प्रिशा छान अशी तयार होऊन रेडी आहे। प्रिशू इकडे बघ। मम्मा चौकी खाने। हाँ चौकी खाने। क्या खाना है? चौकी। ओके, चौकी खाओ तुम। हाय कर, हाय हाय हाय। तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना हे जे नवीन स्वेटर घेतलेलं आहे माझ्यासाठी, तर तुम्हाला मी दाखवते। हे पहा, हे असं आहे आणि मी हे शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे। तर बघा, मी सांगते, म्हणजे मी असं करत असते, जे नवीन कपडे असते ना, गुंडी वगैरे बटनचे जे कपडे असते ना, त्याला मी काय करत असते माहिती आहे का, छान असं हे बघा, हे बटन असते, हे प्रिशाचं स्वेटर आहे नवीनच, हे पहा, हे बटन असते, हे असे ढिले होऊन जाते। जवळून दाखवते बघा, हे असे ना ढिले होऊन जाते। तर ते व्यवस्थित फिट्ट राहण्यासाठी मी हे सुई आणि धाग्याने परत त्याला स्टिच करून घेत असते, शिवून घेत असते, जेणेकरून ते लवकर पडायला नको, म्हणजे किंवा बटन तुटून गेलं तर मग ते आपल्याला दुसरं भेटत नाही, किंवा हे आहे त्यालाच फिट्ट करून घ्यायचं आहे। हे बघा, हे छोट्या मुलाचे
स्वेटरच नाही, इवन टी शर्ट वगैरे असेल तर बघा मी प्रत्येक वेळेस असे करते. जे नवीन कपडे असेल ना बटनचे, त्याला मी हे लावून घेत असते, परत ना शिवून घेत असते, म्हणजे ते फिट्ट होऊन जाते. आणि बघा हे माझं स्वेटरसुद्धा बटनचं आहे, नवीनच आहे. आणि यांचं हे टी शर्टसुद्धा ना बटनचं आहे. तर मी ह्या सगळ्याला ना परत ना शिवून घेणार आहे आणि म्हणजे फिट्ट होऊन जाते एक प्रकारचं. आपण धुतलं तरी ते निघून जाणार नाही. जर आपण नवीनच आणलं आणि धुवायला टाकलं तर ते निघून जाते बटन किंवा तुटून जाते. त्याच्यासाठी ना परत म्हणजे एकदा शिवून घ्यायचं फिट्ट, छान असं घट्ट टाईट असं. तर मी तसंच करत असते. तर बघा ही टिप्स ना सगळ्यांसाठीच कामी येईल असं तरी मला वाटते, कारण की प्रत्येकाकडे म्हणजे आपल्या नवऱ्याचे कपडे, आपल्या लेकराचे कपडे किंवा आपले कपडे जे काही असेल ते असं शिवून ठेवलं बटनचं असेल तर ते पटकन म्हणजे निघत नाही, फिट्ट राहते. तर मी तरी अशी करून ठेवते. तुम्हीसुद्धा असं करून ठेवत जा आणि करत असाल तर खूपच छान आहे जे ऑलरेडी. तर मी करून ठेवते. तर आपले माझे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे. मी दाखवलेली आहे तुम्हाला की छान अशी इडलीचं बॅटर मी भिजवून ठेवलेलं आहे. तर आता मग प्रिशाला मी झोपी घातली आणि तिच्यासोबत मी सुद्धा झोपली होती. छान माझीसुद्धा झोप झालेली आहे. तर मग झोपेतून उठल्यानंतर मी आता हे काम करत आहे. भरपूर दिवसाचं मला करायचं होतं, कारण की बटन वगैरे पडून जाते. त्याच्यासाठी हे प्रत्येकाने करायलाच पाहिजे. प्रत्येकाला ही टिप्स ना खूप कामी येणार. तुम्हाला ही माझी टिप्स कशी वाटली ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. तर बघा मी आता प्रत्येक याला मी शिवून घेणार. लवकर पडून जात नाही हे बटन्स वगैरे. तर ही माझी टिप्स चांगली आहे ना फ्रेंड्स, मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. स्वेटरचे हे बटन्स आहे ना ते ढिल्या असते आणि जेव्हा आपण असं शिवून घेतो ना तर ते फिट्ट होऊन जाते आणि मग ते व्यवस्थित टिकून राहते. जर एखादी बटन पडली तर आपल्याला सेम तशीच मिळेल असं माहिती नाही, म्हणून आपण हे छान असं सेफ्टीसाठी मी प्रत्येकच याला फिट्ट करून घेत असते, जेणेकरून ते छान राहते. तर बघा फ्रेंड्स इथे मी ना सगळ्या गुंड्या ह्या फिट्ट करून घेतलेल्या आहे छान मस्त. आता तुटण्याची काही भीती राहणार नाही. या ढिल्या होऊन जातात जेव्हा नवीन वगैरे असते ना तेव्हा. तर बघा ह्या स्वेटरला सुद्धा मी फिट्ट करून घेतलेलं आहे. तर बघा फ्रेंड्स ही टिप्स तुमच्या नक्की कामी येईल आणि तुम्हीसुद्धा हे ट्राय करून बघा, तुम्हाला समजेल, फरक जाणवेल. म्हणजे आपण जर गुंड्या पडून गेल्या तर ह्या कशा गुंड्या एकसारख्या राहते, तर मग आपल्याला सेम अशीच भेटेल की नाही असं माहिती नाही. म्हणून आपण आधीच फिट्ट करून ठेवायचं, छान राहते आणि जास्त वेळ टिकतेसुद्धा. त्याच्यासाठी मी ही टिप्स म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावी, तर मग मला शेअर करू वाटली म्हणून मी तुम्हाला सांगितली. तर चला मग आता आपण बाकीचं बघूया. तर इथे बघा मी इडलीचं बॅटर करून ठेवलेली आहे आणि ह्या इडलीचं बॅटर मी आज संध्याकाळी बॅटर करून ठेवली. तर मला ही उद्या संध्याकाळी मी इडली केलेली आहे याची, म्हणजे एवढा वेळ याला थंडीमध्ये द्यावा लागतो. आणि 4 ते 5 वेळा हा डबा मी गरम पाण्यामध्ये ठेवलेला आहे, तेव्हा कुठं हे असं छान फ्लफी झालेलं आहे, नाहीतर थंडीमध्ये हे होत नसते. तर तुम्हीसुद्धा ही टिप्स फॉलो करून बघा. थंडी असेल तर एका मस्त कटोऱ्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्या कटोऱ्यामध्ये हा डब्बा ठेवून द्यायचा, तेव्हा कुठं हे फ्लफी होते. आणि तुम्हीसुद्धा हे टिप्स फॉलो करून बघा जर तुमचं बॅटर फ्लफी नसेल होतं. आणि बघा किती छान फ्लफी झालेलं, एवढं फ्लफी झालेलं बॅटरची इडली तर काही बघावंच नाही लागत, खूप छान लागते. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. आवडला असेल तर प्लीज एक लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटते परत. बाय बाय.